दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा आज गुरुवार आहे आणि अधिक महिन्यातला हा शेवटचा गुरुवार आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांनी निर्माण केलेल्या या दत्त महाराजांच्या दरबारामध्ये आपण दर गुरुवारी आणि पौर्णिमेला आपण या ठिकाणी एकत्रित येत असतो आणि आल्यानंतर आपण परमेश्वराजवळ ज्या भावनेने त्यांना शरण जातो त्या माध्यमातून त्या भावनेतून जसा ज्याचा भाव असेल तसा परमेश्वर त्याला भेटत असतो आणि त्याची जागृती ही प्रत्येकाला आहे आलेली आहे. म्हणून सर्वजण नारायणपूरला येत असतात. नारायणपूरला आल्यानंतर अण्णांनी सांगितलं की आपण परमेश्वराला श्रद्धा विश्वासाने भाव अर्पण करा, मनाच्या अंतःकरणापासून परमेश्वराची सेवा करा, म्हणजे ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. म्हणून आपण या माणसाच्या जन्माला आलोय. मग माणसाच्या जन्माला आलोय, मग आपण माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी करतोय. प्रपंचही करताय, परमार्थही करताय. प्रपंच आणि परमार्थ दोनही करताय. परंतु तो करत असताना आपण कशा पद्धतीने करतोय? परमार्थही करतोय आणि प्रपंचही करताय. परंतु तो करत असताना आपण कशा पद्धतीने करतोय याचा सखोल विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला देत असतो त्यावेळेस आपणही त्याच सावधानतेने परमेश्वर जे देतोय ते घेण्यासाठी आपण सुद्धा सावध असणं गरजेचं आहे. परमेश्वर आपल्याला देतोय, परमेश्वर आपल्याला देतोय, परंतु आपण अविचाराची फाटकी झोळी आपण घेतोय आणि त्या फाटक्या झोळीमधून दिलेलं सर्व वायाला जातंय. आणि ते वायाला गेल्यामुळे परमेश्वर हा वारंवार सांगतोय की अज्ञानाची झोळी तू ज्ञानाच्या सुईदोऱ्याने शिवून घे. ज्ञानाच्या सुईदोऱ्याने तू शिवून घे, म्हणजे टाकलेले तुझ्या ओंजळीत राहणार आहे. पण हा माणूस कसा आहे? माणूस हा
लगेच कोणतीही गोष्ट मला लगेच पाहिजे, मला त्याच्यावर परिश्रम करायला नको, मला त्याच्यावर कष्ट करायला नको, मला कुठून आयतं मिळेल याचा तो वाट पाहत असतो. आणि आयतं ज्या वेळेस मिळतं त्यावेळेस त्याला त्याची किंमत नसते. म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे की बापाने करून ठेवलंय पोरग त्याच्यावर मजा मारतोय, बापाने कमवून ठेवले पोरग त्याच्यावर मजा मारतोय, तो सगळं त्याचं वाटोळं करून टाकतोय. कारण की त्या पोराला माहिती नसतं की बापाने कशा पद्धतीने कष्ट करून ते निर्माण केलेले, कशा पद्धतीने ते गोळा केलेलं आहे. आणि त्याला जर योग्य संगत नसेल तर तो वायालाच घालवणार आहे, कारण की त्याला माहितीच नाही की कमवायचं कसं. त्याच पद्धतीने पुण्याचा भाग सुद्धा परमेश्वर आपल्याला देतोय, परमेश्वराने आपल्याला दिलाय, पण अविचाराच्या फाटक्या झोळीमुळे आपण ते वायाला घालवतोय. कारण की आपल्याला माहितच नाही पुण्य कसं कमवायचं, पुण्य कमवायचं कसं हे आपल्याला माहिती नाही. आपण फक्त जातोय, मंदिरात येतोय, दर्शन घेतोय, आणि पण प्रपंचासाठी मागतोय की मला गाडी बंगला, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागतोय. परंतु स्वतःच्या उन्नतीसाठी, स्वतःच्या देहाच्या उद्धारासाठी आपण परमेश्वराकडे काय मागतोय? परमेश्वराकडे काही सुद्धा स्वतःच्या देहाच्या उद्धारासाठी मागत नाही. स्वतःच्या आत्म्याच्या उद्धारासाठी आपण काही न मागता दुसऱ्यासाठी मागतोय, आणि दुसऱ्यासाठी मागितल्यामुळे आपण दुःखामध्ये पडतोय. म्हणून आपण मुलांच्यासाठी कमवून ठेवतोय, बाकीच्या सर्वांच्यासाठी आपण कमवून ठेवतोय बरोबर आहे. परंतु त्या मुलांना जर आपण योग्य संस्कार दिले नाही, योग्य आपण त्यांना ज्ञान दिलं नाही, तर ते सगळं आपलं वायाला जाणार आहे. त्या फाटक्या जोळीसारखं आपण त्याच्यामध्ये देतोय, परंतु तोच व्यसनी होतोय, जुगारी होतोय, नको त्या गोष्टी करतोय, आणि त्या पायी कमवलेलं सर्व तो वायाला घालवतोय. आणि वायाला घालवल्यानंतर मग तो सगळ्या बाजूनी मोकळा होतोय. परमेश्वर सांगतोय की तो सगळ्या बाजूनी मोकळा होतोय, मग दारामध्ये भीक मागायला जातोय. दारामध्ये भीक मागायला जातो, दारोदार भीक मागतोय, आणि त्याला भीक सुद्धा कोण देत नाही. कारण की दिलं त्यावेळेस त्याला समजलं नाही. परमेश्वराने ज्या वेळेस दिलंय त्यावेळेस त्याची फाटकी जोळीमुळे त्यातून सगळं वायाला गेलं. आणि ज्या वेळेस सर्व संपलं त्यावेळेस त्याला भूक लागली, आणि भूक लागली त्यावेळेस जवळ काही नाही, आणि त्याला जगायचंय, परंतु ते जगण्यासाठी त्याला काहीतरी कष्ट करायला लागतात. म्हणून दुसऱ्याच्या दारामध्ये भीक मागायला जातोय, दुसऱ्याच्या दारामध्ये भीक मागायला जातोय. आहे त्यावेळेस त्याला नीट सांभाळून ठेवता येत नाही. म्हणून सावधान होणं गरजेचं आहे. हा माणसाचा जन्म परमेश्वराने आपल्याला का दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे, आणि आपण नेमकं करतोय काय, याचा जर आपण सारासार विचार केला तर आपल्या हातामध्ये काहीच नाही. मोजकेच लोक आहेत की त्याच्यावर तो विचार करतायत की बाबा परमेश्वराने आपल्याला हा जन्म दिलेला आहे, तो आपल्या जीवनाचा उद्धार करून साठी दिलेला आहे. आपल्या देहातील जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या उद्धारासाठी हा परमेश्वराने माणसाचा जन्म दिलेला आहे. बाकीच्या जे जीवन त्याला दिलेला आहे तो फक्त जगण्यापुरतं दिला आहे, आणि तो जगून त्याच्यातून जे कर्म होतंय त्या कर्माच्या आधारावरच या सगळ्या गोष्टी पुढे तयार होत आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण सावधानपणाने समजून घेतात की ह्या जन्माला आपण ओळखा, या जन्माला आपण असंच वायाला घालू नका, त्याच्याकडून काहीतरी सत्कर्म करून घ्या, काहीतरी चांगलं कर्म करून घ्या. परंतु आपण ते करत नाही. आपण दुसऱ्याला दोष देण्यामध्ये आपण आपला वायाला वेळ घालवतोय, दुसऱ्याला कशा पद्धतीने मागे ओढता येईल यासाठी आपली शक्ती वायाला घालवतोय, आणि नको त्या ठिकाणी आपण आपली शक्ती वायाला घालवतोय. आणि जे आपल्याला प्राप्त करायचं त्यासाठी आपण परावृत्त होतोय, आपण त्याच्यापासून लांब जातोय. जर आपली भावना जर असेल तर आपण माणसाच्या जन्माला याच्या योग्यतेचं नाही, आपण मानवाच्या जन्माला येण्याच्या योग्यतेचे नाही. जर आपण दुसऱ्याला त्रास देत राहिलो, सतत दुसऱ्याला जर संकटामध्ये आणण्यासाठी जर प्रयत्न करत राहिलो तर आपण माणसाच्या जन्माला येणे योग्य नाही. म्हणून आपण समजून घ्या, जाणून घ्या की हा परमेश्वराने जो देह दिलेला आहे त्या देहाला ओळखा. क्षणाक्षणाचा आपण विचार करा, क्षणाक्षणाच्या विचारामध्ये आपण परमेश्वराची सेवा करा, परमेश्वराची भक्ती करा. परमेश्वराच्या भक्तीच्या माध्यमातूनच आपण आपल्या जन्माला सोडवून घ्या. कारण की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप अवघड आहेत. या कलियुगामध्ये तर खूप अवघड आहेत. सत्य जर करायचं असेल तर सत्याच्या मागं असत्य भरपूर मागं लागलेलं आहे, भरपूर त्याला त्रास आहे. या जगामध्ये आपण प्रत्येकजण म्हणता की मी नारायणपूरला जातोय, मी दत्त महाराजांची एवढी सेवा करतोय,
पण माझं असं का, मलाच का माझ्या वाट्याला दुःख आलं, मलाच माझ्या वाट्याला का दुःख आलं, माझ्याच वाट्याला का त्रास आला. बाहेरच्या जगामध्ये सगळे वाईट वागतायत, त्यांचं सगळं चांगलं चाललंय आणि मी रोज परमेश्वराचं नामस्मरण करतोय, मी रोज परमेश्वराची भक्ती करतोय, माझ्याच वाट्याला असं का. तर हा खरा प्रश्न आहे, माझ्याच वाट्याला असं का. तर जो परीक्षेमध्ये जर बसायचा असेल तर तो अभ्यास करतो, जो परीक्षा देतो तोच पुढच्या वर्गामध्ये जात असतो. अण्णा नेहमी सांगायचे, जर एखाद्याची परीक्षा घेतली आणि जर त्याने व्यवस्थितपणे अभ्यास केला तरच तो पुढच्या वर्गामध्ये जाणार आहे, आणि जर एखाद्याची परीक्षा नाही घेतली तर तो पुढच्या वर्गामध्ये जाण्याचा काय प्रश्नच येत नाही. म्हणून आपल्याला जर आपल्या जीवनाचा जर अभ्यास पूर्ण करायचा असेल, आपल्या जन्माला जर आपल्याला सोडवणूक करायची असेल, तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला परीक्षा देणं गरजेचं आहे. दुःख असेल, हाल असेल, अपेष्टा असेल, या सगळ्याला आपल्याला सामोरे जायचंय. जोपर्यंत आपण या सगळ्याला सामोरे जाणार नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला पुढच्या वर्गामध्ये नेणार नाही. म्हणून जो कोणी आपली परीक्षा घेतोय, जो कोणी आपल्याला दुःख देतोय, जो कोणी आपल्याला त्रास देतोय, त्याचा आपण आभार मानणं गरजेचं आहे. त्याचा आपण आभार मानणं गरजेचं आहे, कारण की तो परमेश्वराने पाठवलेला आपल्यासाठी एक परीक्षकच आहे. कारण की तो जितका त्रास देणार आहे तितक्या आपल्या मागच्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत, तितक्या आपल्या मागच्या व्याधी दूर होणार आहेत. कारण की तो सर्व आपलं ओझं तो त्याच्याकडे घेत असतो, जे आपलं ओझं आहे तो त्याच्याकडे घेत असतो. कारण की त्याला माहिती नसतं आपण एखादी छोटीशी गोष्ट त्याच्याबद्दल करतोय, पण त्याचं सगळं तो त्याच्याकडे ओढून घेत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या, जाणून घ्यायच्यात, की आपण विचारपूर्वक विचार करा की आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीला जर त्रास देतोय तर तो विचार करा की तो त्रास देणारा माणूस आहे, मग त्यातून त्याची सुटका होणार आहे, पण त्याचा त्रास तुझ्या बोकांडी येणार आहे, त्याचा त्रास तुझ्या अंगावर येणार आहे, त्याचं तुला शासन परमेश्वर देणार आहे. कारण की ज्याचं जसं कर्म असेल तसं त्याला त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून सावधान होऊन सगळ्या गोष्टी करा. आपण या सगळ्या भौतिक सुखासाठी या देहामध्ये आलेलो नाही, या प्रपंचासाठी, या गाडीसाठी, या बंगल्यासाठी, या एस्टेटसाठी आपण हा देहामध्ये आलेलो नाही. या देहामध्ये आपण कशासाठी आलोय, तर आपल्याला आनंदाचा आनंददायक करून या देहाचा, या आत्म्याचा उद्धार करून घेण्यासाठी आलेलो आहे. ही जाणीव सतत आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. म्हणून जर आपण एखाद्या गोष्टीसाठी सतत प्रयत्न करून, जर आपण एखाद्या नको त्या गोष्टीसाठी सतत जर प्रयत्न करून, नको तो उपद्व्याप करून जर आपण ती गोष्ट आपण मिळवली तरी तो तेवढ्याकरताच आनंद त्याला आहे. एखादी गोष्ट त्याला मिळाली आणि त्या मिळालेल्या गोष्टीतून जर तो आनंदी होत असेल, तो क्षणिक आनंद आहे, तो आनंद क्षणिक आहे, तो आनंद आज न उद्या संपून जाणार आहे, तो आनंद राहत नाही. कारण की घर जरी बांधलं, कितीतरी कोटीचं जरी घर बांधलं तरी त्याच्यामध्ये क्षणिक आनंद आहे, पूर्ण आनंद नाही. जर अंतःकरणामध्ये जर आनंद नसेल, देहातील आत्म्याला जर समाधान नसेल, तर कोटीच्या बंगल्यामध्ये जर आपल्याला आनंद मिळणार नाही. कोटीची गाडी घेतली, दागदागिने घेतली, सर्व काही घेतलं, पण अंतःकरणच समाधानी नाही, अंतःकरणामध्ये समाधानी नाही, तर मग या सर्वाचा काही सुद्धा उपयोग नाही. म्हणून क्षणिक गोष्टीसाठी आपण न बोलता आंतरिक जो समाधान आहे, जे आंतरिक सुख आहे, जे आंतरिक समाधान आहे, त्याच्या शोधासाठी आपल्याला जायचंय. आणि त्याच्या शोध आपण नारायणपूरला आल्यानंतर आपल्याला मिळणार आहे, दत्त महाराजांच्या दरबारामध्ये आल्यानंतर मिळणार आहे. दत्त महाराजांच्या भक्तीमध्ये तो आनंद आहे, दत्त महाराजांच्या नामस्मरणामध्ये आनंद आहे. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो, हे ज्यावेळेस आपण म्हणू त्यावेळेस तो परमेश्वर आपल्या समोर उभा राहणार आहे. आणि ज्यावेळेस आपल्या समोर उभा राहणार आहे त्यावेळेस आपल्याला काही बाकीच्या गोष्टीची आवश्यकताच नाही ना. सर्वस्व जर आपल्याला मिळालं असेल तर मग या बाकीच्या गोष्टींचा आपल्याला काय उपयोग आहे. जर मालकच आपल्यासोबत जर असेल तर बाकीच्या लोकांची काय आपल्याला आवश्यकता आहे. म्हणून आपण नेहमी मालकाच्या चरणाशी आपण जाण्याचा प्रयत्न करा. बाकीच्या लोकांचा आपण विचार न करता थेट आपण परमेश्वराच्या जर चरणाशी गेला तर बाकीच्या लोकांची काही सुद्धा आपल्याला गरज नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. परमेश्वर आपल्यासाठी अहोरात्र उभाच आहे ना. परमेश्वर हा आपल्यासाठी अहोरात्र उभा आहे, फक्त आपण त्याच्यापासून लांब जातोय, आणि ह्या सगळ्या षडविकारामुळे आपण त्याच्यापासून हजारो मैल लांब गेलोय आणि आपण त्याच्या समोरच परमेश्वर आपला उभा आहे. म्हणून
परमेश्वराला जर आपल्याला ओळखायचं असेल, परमेश्वराला जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये जो बसलेला आहे त्याला आधी ओळखायला शिका, त्याला जाणून घ्यायला शिका की समोरच्या व्यक्तीला काय आपल्याला पाहिजे, काय नको, त्याला कशा पद्धतीने आनंद देता येईल, त्याचा जर आपण विचार केला तर परमेश्वर आपल्याला भेटल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून समोर जो परमेश्वर आहे त्याला ओळखा, समोर जो आहे त्याला ओळखा. परमेश्वर हा कणाकणामध्ये बसलेला आहे, त्याला शोधा, त्याला जाणून घ्या, त्याला ओळखून घ्या आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्याला आत्मसात करा. अज्ञान बाजूला करा, अज्ञानाचा अंधकार बाजूला करा, ज्ञानाचा प्रकाश आपल्या समोर आणा आणि आपल्या जीवनाच्या ज्या वाईट ज्या दिशा आहेत त्या वाईट दिशा बाजूला सारून योग्य दिशा जर आपण आत्मसात केल्या तर आपण आपल्या ठिकाणाला पोचल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण सावधानपणाने सावधान झालं पाहिजे आणि सावधानपणे जर सावधान होऊन जर आपण आपल्या देहाला ओळखून घेतलं, परमेश्वराची भक्ती केली, परमेश्वराची सेवा केली, परमेश्वराची सेवा आणि भक्ती या माध्यमातूनच, नामस्मरणाच्या माध्यमातूनच आपल्याला आनंद मिळणार आहे. तो आनंद शोधण्यासाठी आपण प्रयत्न करा आणि तो आनंद ज्या वेळेस आपल्याला मिळणार आहे तो आनंद ह्या बाकीच्या गोष्टींपेक्षा खूप काही अधिक पटीने मोठा आहे. म्हणून तो आनंद आपण नामस्मरणाच्या माध्यमातून प्राप्त करून घ्या. या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्या. कालच आपण 15वा वर्धापन दिन आपण कन्याकुमारीला साजरा केला, तो सुद्धा आनंदाचा आनंदच अण्णांनी त्या ठिकाणी निर्माण करून दिला आपल्या सर्वांच्यासाठी. तो आनंद, तो महासागर समोर आणि दत्त महाराज आणि ह्या सगळ्याचा आनंद त्या ठिकाणी येणाऱ्यांनी सगळ्यांनी घेतलेला आहे. तो आनंद क्षणाक्षणाला आपण अनुभवतोय. जाताना असेल, येताना असेल, प्रवासामध्ये ज्या काही अडचणी आल्या असतील त्यातून मात करून परमेश्वर आपल्या सोबत असतो. अडचणी आपल्याला दूर सारून परमेश्वर आपल्या क्षणाक्षणाला सोबत असतो. म्हणून अट्टहास करा, ध्यास करा की मला परमेश्वराच्या चरणाशी जायचंय. मग त्यावेळी जात असताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ द्या, कुठल्याही प्रकारचं दुःख येऊ द्या, परमेश्वर मला त्यातून बाहेर काढून मला आनंदाचा आनंद दिल्याशिवाय कदापि राहणार नाही. हा अट्टहास आपल्या मनामध्ये कायम ठेवणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराच्या सेवेसाठी अहोरात्र परमेश्वराची आठवण घ्या, परमेश्वराला आठवा, परमेश्वराला अंतःकरणामध्ये साठवा आणि परमेश्वराच्या भजनामध्ये अखंड रममान होऊन आपल्याला या देहाच्या उद्धारासाठी आपण अहोरात्र झिजणं गरजेचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या. परमेश्वराने जे दिलेला जन्म आहे त्याला समजा आणि हा वेळ जास्तीत जास्त कशा पद्धतीने त्यांच्या नामामध्ये घालवता येईल त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा. या सगळ्या गोष्टी या सगळ्या चालूच राहणार आहेत. आपण जन्माला येणार आहे, आपण मरणार आहे, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. परंतु जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण काय करतोय याचा सुद्धा आपण शोध घ्या आणि शोध घेतल्यानंतर आपल्याला समजेल की आपण घालवलेला वेळ किती आपण वायाला घालवलेला आहे आणि राहिलेला वेळ किती आहे याचा आपल्याला ज्ञान नाही. कारण की क्षणाचा भरोसा नाही, कोण कधी असेल कोण कधी नसेल याचा भरोसा नाही. म्हणून गेलेला वेळ आपण सोडून द्या, गेलेला जो आपण वेळ आहे तो सोडून द्या. त्यासाठी आपण व्यर्थ काळजी न करता आपल्याला आत्ता या क्षणाला काय करता येईल त्यासाठी आपण विचार करा. झालेल्या गोष्टी सोडून देऊन नव्याने कशा पद्धतीने आपल्याला चांगलं करता येईल, कशा पद्धतीने सगळ्यांना आनंद देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि प्रयत्नातूनच आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि आता या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी सुज्ञपणाने आणि जाणकारपणाने समजून घ्या, म्हणजे सर्वांना आनंदाचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आजच्या या गुरुवारचं अन्नदान आहे ते श्री ज्ञानेश्वर सोनबा कुंभार, राहणार हरनस, तालुका भोर, जिल्हा पुणे यांनी आजच्या या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. तरी यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी असं टाळ्या वाजवून सर्वांनी आशीर्वाद द्यायचा आहे. श्रीवाद वल्लभ रे
श्रीपाद वल्लभ श्रीवाद श्रीपाद वल्लभ श्रीवाद श्रीपाद वल्लभ श्रीवाद श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. तरी आजच्या या अन्नदात्यांना पुन्हा एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा आहे. आपली पुढची जी पौर्णिमा आहे ती ज्येष्ठ पौर्णिमा आहे, वट सावित्रीची पौर्णिमा आहे. दिनांक आहे 29/6/2026, वार आहे सोमवार. या दिवशी आपली वट पौर्णिमा आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि आता प्रसादासाठी सर्वांनी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुधा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुधा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुधा. जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता. आत्रेय अनुसय सुधा. आत्रे अनुसे सुता. आत्रेय अनुसय सुधा. आत्रे अनुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुधा. जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुधा. जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता. आत्रेय अनुसय सुधा. आत्रे अनुसे सुता. आत्रेय अनुसय सुधा. आत्रे अनुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुधा. जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुधा. जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता. आत्रेय अनुसय सुधा. आत्रे अनुसे सुता. आत्रेय अनुसय सुधा. आत्रे अनुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुधा. जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुधा. जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता. आज अधिक महिन्यातली एकादशी आहे ना, तर त्या निमित्तानं आपण भजन घ्यायचंय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती
ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम सगळ्यांना कंटाळा आलाय का झोप आली सगळ्यांना मलाच झोप आली त्याच्यामुळे असं होतंय हा जागे व्हा उठा जागे व्हा आता झोपेतून जागे व्हा स्मरण करा पंढरीनाथा हा. जागे व्हा इतक्या वेळ झोपेत गेलाय आता तरी सावधान व्हा आणि जन्माला समजून घ्या आणि नामस्मरणामध्ये एकरूप व्हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाल गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हरी राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा हरी राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हरी हरी राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हरी हरी राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा कसं आहे आलो नामस्मरण कसं आहे हे स्वच्छ करते अंतकरण
जे अंतःकरणामध्ये घाण साचलेली आहे ती जोपर्यंत स्वच्छ होणार नाही तोपर्यंत आरतीचा प्रसाद आपल्याला मिळणार नाही आणि तो योग्य साठवला जाणार नाही. म्हणून आधी घाण स्वच्छ करा. ज्यावेळेस घाण स्वच्छ होईल त्यावेळेस आपल्याला आनंदाचा आनंद प्राप्त होणार आहे. म्हणून नामाच्या माध्यमातून घाण स्वच्छ करा आणि आरतीचा प्रसाद त्या अंतःकरणामध्ये जो ठेवलेला आहे त्याच्यामध्ये साठवा आणि आपापल्या घरी घेऊन जा. म्हणून या सगळ्या गोष्टी मनापासून करा. आळस बाजूला सोडून द्या. मनापासून करा. परमेश्वराचं नामस्मरण मनापासून करा. घाण जोपर्यंत आपण रगडणार नाही, ताकद लावणार नाही, तोपर्यंत ते घाण निघून जाणार नाही. म्हणून जे आत्म्याला चिकटलेली घाण आहे त्याला आतून स्वच्छ करायची. मनाला चिकटलेली घाण आहे ते आपल्याला स्वच्छ करायचे नामाच्या माध्यमातून. आता आपण आपल्या अण्णांचं नामस्मरण करू आणि अण्णांच्या नामस्मरणानंतर आपण आरतीचा प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा आहे. आरतीचा लाभ सर्वांनी घ्यायचा. एकरूप व्हायचं आहे आरतीमध्ये. आपण आरतीपर्यंत एकरूप होऊ आणि स्वरांना आनंदाचा आनंद कशा पद्धतीने मिळेल यासाठी सर्वांनी सावधान होऊन आता अण्णांच्या भजनामध्ये सर्वांनी समरस व्हायचंय आणि स्वतःच्या देहाला विसरून जाऊन आपण त्या नामाशी एकरूप व्हा. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 अण्णा
गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 नारायण नारायण. अच्छा, एकदा हात वर करा, सर्वांनी दत्त महाराजांना हात मारू. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की श्री सद्गुरु टेंबे स्वामी महाराज की. सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद आहे. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा, चांगलं कर्म करत राहा आणि सर्वांनी या देहाचा उद्धार करून घेण्याच्या दिशेने वाटचाल करा. आहार शुद्ध ठेवा, शाकाहार ठेवा, म्हणजे सर्वांना आनंदाचा आनंद मिळेल. आता आरती होईल. आरतीनंतर माधुगिरी महाप्रसाद घेऊन आपण भस्मदर्शनाच्या रांगेतून भस्मदर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये यायचंय. द्या बेल. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे नुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयांचे सर्वांगे सुंदर सिंदुराचे कंठे जळके माळ मुक्ता फळाचे. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान गामानापूर्ती. जय देव रत्न खचित परा तुझ गौरे कुमरा चंदनाचे ओटे कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुन तेनो पोरे चरणे घागर्या. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान गामानापूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ते. जय देव युगे 28 विटेवारे ओभा वामांगे रखुमाये दिस दिव्य शोभा पुंडलिका भेटे परब्रह्मालेगा चरणे वाहे भेमा. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईचा वल्लभा पावे जुलगा. देव सुरवर निजेती भेटे गरड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईचा वल्लभा पावे जुलगा. जय
ललाटे देव सुरवर दिलेती भेटे गरुड हाडू मंत्र पुढू उभे राधे जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा रायेचा वल्लभ भावे जीवलगा जय देव जय धन्य वेणुनात्र अनुक्षेत्र पाळा सुरवर्णाची कमळे वनमाळा गळा राये रुकमाबाई राणी या सकळा ओवाळ तो राजा विठवा सावळा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा रायेच्या वल्लभ भावी जीवलगा जय देव ओवाळू आरत्या कुरवंड्या येते चंद्रभागेमध्ये सोडून या देते दिंड्या पताका वैष्णवनाथ ते पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णव केते जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा रायेचा वल्लभा भावी जीवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येते साधू संत येते चंद्रभागेमध्ये स्नान कर दर्शन हेळा मात्र तय होय मुक्ती केशवाचे नामदेव माधवाचे नामदेव भावे वाळते जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा रायेचा वल्लभ भावे जीवलगा जय देव लवथो ते विक्राळा ब्रह्मांडे माळा विषय कंठ काळा नेत्रे जाळा लावण्य सुंदर मस्तके बाळा तेथून या जल निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरते ओवाळू भावारते ओवा तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भवळा डेले वेशाळा अर्धांगे पर्वते सुगणांच्या माळा त्रिपतीचे उदळाना शतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरते ओवाळू भावर देव तुझ कर्पूर गौरा जय देव दैत्य सागर मंथन पै केले त्या माझे अवचेत सापडले ते तो वासरूपन प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरते ओवाळू भावर देव तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणिवर्धर सुंदर मदनारे पंचानन मनमोहन मुनिजन सुटकारे शतकोटीचे बीज वाचे उच्चारे रघुकुल तिलक रामदास अंतरे जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरते ओवाळू भावाती ओवा तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी नाथे अंबे करणा विस्तारे वारे जन्म मरणाते वारे हारे पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरवन्नी सुरवरेश्वर तारक संजीवनी जय देव त्रिभुवन पाता तुझ्या ऐसे नाही चारे स्मरले परंतु न बोलवे काहे काहे निवास करता पडलो प्रवाहे तू भक्ता लागे पावश लवलाहे जय देवी महिषासुरवदनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होते आशा क्लेशापासून थोडी बहुपाशा अंबे तुझं वाचून कोण पुरवेल आशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी वरदे तारक संजीवनी जय देव त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा दाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेती नेती शब्द नये अनुमाना अखंडता माझे समोरे गाना जय देव जय गुरु दत्ता श्री गुरु दत्ता आरती वाले हरली भवचिंता जय देव सभाभ्यंकरी तू एक दत्त भाग्याचे कैसे नकळे ही मात पराई परतले तिथे कैसा हित जन्मा मरणाचा पुरलाचे अंत जय देव जय गुरु दत्ता श्री गुरु दत्ता आरती वाळे हरले भवचिंता जय देव दत्त येऊनिया उभे टाकले सद्भावे साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्मा मरणाचा फेरा चुकविला जय देव जय गुरु दत्ता श्री गुरु दत्ता आरती वाळे हरली भवचिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हारपले मन झाले बलमान गोपाळाचे झाले बळवान एका जनार्दने श्री दत्त ध्यान जय देव जय गुरु दत्ता श्री गुरु दत्ता आरती वाळे हरले भवचिंता जय देव ये हो सद्गुरु लागले वाटे नेत्र लागले वाटे चरणे मस्तक ठेवता माझा स्वर्ग भेटे चरण स्पर्श घेता पतित तरले सद्गुरु पतित तरले आशीर्वाद देवने किती गाव धरले तुमच्या दर्शन खरे सुख लाभ दे सद्गुरु सुख लाभ दे तुमच्या आचरणाने मज पावन केले वर्ग हस्ता लाभता पिढा दूर झाल्या सद्गुरु पिढा दूर झाल्या कित्येका पामळा सुख शांती मिळाल्या तुम्ही ब्रह्मा तुम्ही विष्णू तुम्ही महेश्वरा सद्गुरु तुम्ही महेश्वरा माता पिता होणे तारेला भवसागर आता मागणे आहे दत्त दासाचे सद्गुरु दत्त दासाचे अखंड गडो दर्शन तुमच्या चरणाचे ये ओ सद्गुरु माऊले वाटेकडे नेत्र लावले वाट पाहे पेटीच्या आतुरतेने दिदला निरोपा सद्गुरु दिदला निरोपा तुझे तारक माझे माय बाप नेसला पितांबर भस्म कपाळा सद्गुरु भस्म कपाळा शांतीचा सागर गळा रुद्राचा माळा तुमचे ने आम्हा वाटे दिपवाळे सद्गुरु वाटे दिपवाळे दत्तदासा नारायण आरती ओवाळे एकचे नित्य भाव तुमच्या ठाया सद्गुरु तुमच्या या ठाया कृपा दृष्टी पाहे माझ्या सद्गुरु राया आरती ज्ञान राजा महाकैवल्याचे सेवते साधू संता मनोवेदाला माझा आरती ज्ञान राजा आलोपले ज्ञान गगे इथं नैनाते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवेले ज्ञान
ऐसे तुकोबाचे गीता भंगार रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे रामा आरती तुकारामा हा तुकता तुळणेशे ब्रह्म तुकाचे आले म्हणून रामेश्वर मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आमा आरती तुकारामा जय जय अप्पा माऊली करे कृपेची साऊ आरती ओवाळे तो भावे पद कमले जय जय अप्पा माऊली वामनाने दिली पोटे विठ्ठल सममूर्ती भावे करो आरती जय जय अप्पा माऊली हा सद्गुरु तुम्ही श्रेष्ठ चरणाचे सिद्धात सर्वावरे कृपादृश सर्व पीडा होय नाश जय जय अप्पा माऊली हा कित्येक पामराचे नेले भक्त मार्गाचे जीव दृष्ट देशे जाळल्या पापराचे जय जय अप्पा माऊली आहे राजे भुवाला विठ्ठल भेटवेला तसेची आनंदाला कीर्तन रंगवेला जय जय अप्पा माऊली हा एकादशी आषाढीला पायी वारे पंढरीला संगे शिष्य मेला भक्ती मला फुलवेला जय जय अप्पा माऊली हायचे गुण तव गाता मते न पोरे आता कृपा ठेवे नारायणाता गुरु समर्था जय जय अप्पा माऊली हा कृपेची सावले आरती ओवाळे तो भावे पद कमले जय जय अप्पा माऊली जय देव जय नारायणाता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव नारायणाचा तू अवतार जन्मतप कार्य नारायणपूर दत्त संप्रदाय पताका हाता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव तप केले साक्षी नारायणेश्वर प्रसन्न झाले श्री दत्त दिगंबर आलो शरण तोडी वपाश आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव दत्त गुरु राय आशीर्वाद दिला देवन रे देसे देतो तो छवेला पीडा हारतो रक्ताचा त्रांता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव सद्गुरु सर्वांचा शोभतो खरा अप्पा माऊलींचा आशीर्वाद पुरा तुझ दुःख हारा नमतो मी आता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव दर गुरुवारी दर पौर्णिमेला दत्त भक्तांचा जमतो मेला
ज्ञानी बाळाना सांभाळे आता अर्धी ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाथा अर्धी ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव गाले लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूज भावे ओवाळे न मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियार्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतीच वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाचे समर्पया अच्युतं केशवं राम नारायण विष्णु दामोदरं वासुदेवं गिरिधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता आत्रेय अनुसय सुता आत्रेय अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता आत्रेय अनुसय सुता आत्रेय अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता गुरुदेव दत्त स्वामी नरसिंह सरस्वती महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त सद्गुरु अप्पा माऊली महाराज की सद्गुरु नारायण महाराज की जय सद्गुरु टेबे स्वामी महाराज की जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त कर्नाटकी गानगा ग्रामी नित्यरासी श्री गुरुदेव दत्त भीमा मर्या संगमी स्नान करसी श्री गुरुदेव दत्त करवीर ग्रामी भिक्षा मागसी श्री गुरुदेव दत्त काशी क्षेत्रासी भोजन करसी श्री गुरुदेव दत्त माहुरगडी शयन करसी गिरनार पर्वते विश्रांती घेसी श्री गुरुदेव दत्त श्री क्षेत्र नारायणपुरासी वास करसी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
हॅलो हॅलो. भाविकांना विनंती आहे, सर्वप्रथम महाप्रसाद घ्या. महाप्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे महिलांचे वेगळे आणि पुरुषांचे वेगळे अशा वेगवेगळ्या भस्म दर्शनाच्या 2 लाईन आहेत. फक्त 5 मिनिटामध्ये भस्म दर्शन होत आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताना मंदिराच्या उजव्या साईडने आतमध्ये यायचं आहे. मंदिरातील भाविकांना बाहेर येऊ द्या. मंदिराच्या मेन प्रवेशद्वारात गडबड गोंधळ गर्दी करू नका. एका जागेवर थांबू नका. मागच्या मंदिरामध्ये कोणी फोटो काढू नका. आपल्या फोटो काढण्याच्या अवस्थेमध्ये आपले दागदागिने खिशे पाकिटे मोबाईल सांभाळा. चला भरभर चला. चला पुढे. औदुंबराच्या ओट्याजवळ मागच्या मंदिरामध्ये चला भरभर चला. चला पुढे. मागच्या मंदिरामध्ये फोटो काढणाऱ्या भाविकांना विनंती आहे, कृपया कुणी फोटो काढू नका. गुरुबंधूंना विनंती, जरा लक्ष द्या. स्टूलवर उभं राहा. स्वामी सांगतायत स्टूलवर उभे राहा एक जण. चला भरभर चला. चला पुढे. मागच्या मंदिरामध्ये गर्दी वाढली. भाविकांना विनंती आहे, कुणी फोटो काढू नका. एका जागेवर थांबू नका. गर्दी करू नका. आपापले दागदागिने खिशे पाकिटे मोबाईल सांभाळा. दर्शन करा आणि पुढे चला. मंदिराच्या पाठीमागे महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी अशा वेगवेगळ्या भस्म दर्शनाच्या 2 लाईन आहेत. फक्त 5 मिनिटामध्ये भस्म दर्शन होत आहे. चला भरभर चला. चला पुढे. भाविकांना विनंती आहे, सर्वप्रथम महाप्रसाद घ्या. महाप्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी अशा वेगवेगळ्या भस्म दर्शनाच्या 2 लाईन आहेत. फक्त 5 मिनिटामध्ये भस्म दर्शन होत आहे. चला भरभर चला. चला पुढे. हे पहा, आता दर्शन करत असताना एका लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याची चेन हरवली आहे. कुणाला सापडली असल्यास माईक जवळ आणून द्या. गुरुबंधूंना विनंती आहे, जरा लक्ष द्या मागच्या मंदिरामध्ये. चला भरभर चला. चला पुढे. चला चला. भाविकांना विनंती आहे, आपापले दागदागिने खिशे पाकिटे मोबाईल सांभाळा. दर्शन